विण दोघातली तुटेना 10 डिसेंबर भागामध्ये स्वानंदी समरच्या व्यायामासाठी मागे लागलेली असते. बॅट देत म्हणते, आता तुम्हाला करायचा की नाही करायचा हे तुम्ही ठरवा. मुद्दा म्हणते, मी ते मॅट ठेवते हां. ती तर निघून जाते, पण समर त्या मॅटकडे बघत असतो. आता हळूच बघतो स्वानंदी गेली की नाही. मॅट खाली अंतरतो आणि तिच्यासारखं एक्सरसाइज करायचा प्रयत्न करतो. आता दोन्ही हात मागे घेऊन जुळवायचा प्रयत्न करतो, पण काही केल्या हात काय मागे जात नाही. तो विचार करतो, स्वानंदी मॅडमने हे कसं केलं असेल. आता तो सारखा प्रयत्न करतो, पण काही केल्या त्याला काय जमत नाही. तो जाऊ दे सोडा, हा आपला नमस्कारच बरा. तो आता टाळायचा प्रयत्न करतो, पण त्याला काही चैन पडत नाही. तो आता तिला आठवतो आणि पुन्हा मागे हात घेतो, पण ह्यावेळेस मात्र हात जराशे मागे जातात. तोपर्यंत स्वानंदी मस्त आवरून येते आणि बघते तर काय, समरला आता सर्दी झालेली असते आणि गोळ्या घ्यायच्या तयारीने त्याच्या एका हातात गोळी आणि एका हातात पाण्याचा ग्लास असतो. ती अहो थांबा थांबा, हे काय करताय. समर म्हणतो, काय करतो म्हणजे. समरला सर्दीचा खूप त्रास होत असतो. तो आता गोळ्या घ्यायचा प्रयत्न करतो, पण स्वानंदी काही घेऊ देत नाही आणि त्याच्यासाठी एक ज्यूस घेऊन येते. तो आता गोळी घेणार तेवढेच स्वानंदी म्हणते, अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं गोळी घेऊ नका. सारखं सारखं गोळ्या घेणं चांगलं नसतं. तुम्हाला माहिती आहे का, यामुळे म्हातारपणी मेमरी लॉस होते. तो आता स्वानंदीकडे बघायला लागतो आणि म्हणतो, हो कळतंय मला. ती म्हणते, चांगल्या चांगल्या माणसांना पण सगळ्या गोष्टी कळतात, पण वळतात का. समोर म्हणतो, त्यांनी सर्दी जाणार आहे. ती रागाने त्याच्याकडे बघायला लागते. तो म्हणतो, मला सर्दीचा त्रास आहे. आता म्हातारपणी मेमरी लॉस होणार, ह्यामुळे आता त्रास सहन करू का. आता म्हातारपणी मेमरी लॉस होणार म्हणून मी आता त्रास सहन करू का. स्वानंदी म्हणते, आवळा आणि आलं असा ज्यूस आहे, तो तुम्ही असलं आंबट काही घेत नाही हां. ती अहो औषध म्हणून घ्या, बरं एक घोट पिऊन बघा, नाही आवडलं तर राहू द्या. आवळा आणि आलं याचा ज्यूस म्हटल्यावर आता समर कसं तरी तोंड करतो. ते आता ज्यूस देत असते, पण समरची काही हिंमत होत नाही. ती म्हणते, ह्यामध्ये मी जायफळ नाही घातलं. समर आता घ्यायची हिंमत करतो. ती म्हणते, घ्या. तो आता ज्यूसचं तोंडासमोर नेतो, पण घेत काही नाही. आता स्वानंदी बारीक बघत असते आणि म्हणते, घ्या. आता समोर वाकडं तोंड करत एक घोट घेतो, पण अचानक त्याचा चेहरा खुलतो. तो वा मस्त आहे. स्वानंदी म्हणते, मग मी सांगत होते ना. आता समर आणखीन ज्यूस प्यायला लागतो आणि विचारतो, तुम्हाला घेण्यासाठी आज रोहन येणार ना. स्वानंदी म्हणते, हो. आणि आदिराला घ्यायला. तो हो मी जाणारच आहे. आजीने सांगितली तशी रीत असते, तुम्हाला हवं असेल तर मी सोडू शकतो, माझी काहीच हरकत नाही. मंदाकिनी वाटच बघत असते की आदिरा कधी घरातून जाईल आणि तिला घाई करत असते. अगं आवर, तुझा भाऊ येणार आहे, समर राजवाडे. आदिरा म्हणते, हो आई आवरते. ती म्हणते, अगं त्यांना उशीर नको व्हायला. आदिरा म्हणते, माझ्या पिंट्या दादाचं असं काहीच नाही, तो थांबेल माझ्यासाठी. मंदाकिनी म्हणते, नाही म्हणजे त्यांना केवढं काम असतं ना. आदिरा म्हणते, आई नंदूताई पण येणार ना, म्हणजे आमच्या दोघींची भेट नाही होणार. मंदाकिनी म्हणते, नाही नाही तू जा, दुसऱ्या वेळेस भेटा. आता आदिराला फार विचित्र वाटतं. आदिरा येणार म्हणून राजवाड्याच्या घरात जय्यत तयारी चालू असते आणि आता काय, मलिका, अपूर्वा आणि अंशुमनचा पुन्हा प्लॅन चालू होतो की एकदा आदिरा घरी आली की तिला परत पाठवायचीच नाही. मलिका म्हणते, अपूर्वा तू ऐकलंस ना, अगं आदिराला त्या घरामध्ये कसं तरी होत होतं, तेवढंसं घर कशी राहत असेल माझी पोरगी. अपूर्वा म्हणते, मॉम ती तिच्याच इच्छेने गेली. मलिका म्हणते, एकदा गेली पण आता ह्यावेळेस ती नाही जाऊ शकणार. आता समर स्वानंदीच्या माहेरी जातो आणि दार वाजवतो. बाब म्हणतात, समर सर या नाही या. समर होतो, नाही म्हणजे ते आदिराला घ्यायला आलो, आजी बोलली ना म्हणून. बाब म्हणतात, हो बसा तरी. आदिरा, अगं समर सर आलेत. इकडे रोहन जातो. आजी म्हणते, ये ना रोहन. रोहन म्हणतो, ते ताईला घ्यायला आलो होतो. आजी म्हणते, हो रे जाशील घेऊन, बस तरी. मलिका येते आणि नाटक करत म्हणते, कसे आहात. रोहन म्हणतो, मी मजेत, तुम्ही. ती मी पण मजेत. अपूर्वा पण रोहनला हाय करते. आजी म्हणते, मलिका जरा चहाचं बघतेस का. मलिका म्हणते, हो आई बघते ना. जाताना वाकडं तोंड करत म्हणते, ह्या तर मला नोकरच समजतात. आता बघूया येती जातीची काय मजा होते
असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.